आमदार अपात्रतेची शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली। त्यामुळे 10 जानेवारीपर्यंत आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टाने आता 31 डिसेंबरची डेडलाईन दिली होती, मात्र त्या वेळेत निकाल देणे शक्य नाही, वेळ वाढून द्यावा यासाठी सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी याचिका दाखल केली होती। त्याची याचिका मान्य करत सुप्रीम कोर्टाने आता त्यांना 10 दिवसांची मुदतवाढ दिली, म्हणजे 10 जानेवारीपर्यंत आता विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यायचा आहे। मला 31 डिसेंबर पर्यंत हा फैसला देणं हा हे जजमेंट ऑर्डर देणं शक्य होणार नाही, तर मला 3 आठवड्याचा वेळ वाढवून द्यावा। त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं 3 आठवडे नाही, पण 10 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला वेळ देतोय। तर 10 तारखेपर्यंत आता स्वतः राहुल नार्वेकरांनी मान्य केलं आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं त्यांच्या वकिलांनी की आम्ही 10 तारखेपर्यंत शिवसेनेसंबंधीचा निर्णय देऊ। तर 10 तारखेपर्यंत शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या अपात्रतेबद्दल निर्णय हा 10 जानेवारीपर्यंत येईल। एक लक्षात ठेवा की कोणी किती प्रयत्न केलं तरी जे बेकायदेशीर आहे, जे घटनाबाह्य आहे, ते आज ना उद्या सिद्ध होणार आहे। आजचं मरण उद्यावरती ढकलण्याचा हा प्रयत्न आहे, दुसरा काही नाही। आज जे घडणार आहे ते आज नाही तर उद्यावरती करतील, परंतु हा निर्णय होणार, हे डिस्क्वालिफाय होणार, नाहीतर ह्या देशाची लोकशाही अबाधित राहणं फार मुश्किल होईल। त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल, पण हे होणार। असे सभेला ह्याला त्याला आमचा संपर्क आला, परंतु ह्या स्टेजला जाणारा हा कार्यकर्ता हे का आम्हाला माहिती नाही। आमदार अपात्र प्रकरणी आता विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टामध्ये वेळ वाढवून मागणार आहेत, कारण या सगळ्या गोष्टी आहेत, विधानसभा चालू होतं त्यामुळे कुठेतरी वेळ लागणार आहे निकाल वाचनाला। विरोधक असं म्हणतात की हे पुन्हा वेळ काढूपणा चालू आहे, या सगळ्या गोष्टी पुन्हा त्या असं बोलतात विरोधक। त्या अध्यक्षांना माहिती आणि त्यांना माहिती। आम्ही आमचं काम उलट तपासणीमध्ये दिलेलं आहे, माझ्या जे काय उलट तपासणी होती ते आम्ही पूर्ण केलेली आहे। आता अध्यक्ष त्यांचा निर्णय कधी देतील तो आम्ही मान्य करू। आदित्य ठाकरे यांनी थेट आता मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की मी तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवतो। पहिले वरळीला लढू द्या, मग तिकडे ठाण्याला येऊ द्या, आणि लढवली तर हरकत काय, आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहोत ना। ते काय तो तिथं आला तर काय शिंदेसाहेब घाबरणार आहेत? असंच काहीतरी ते म्हणत होते। नाही ठीक आहे ना, मी काय बोलतो।